श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण नवनाथ कथा अध्याय 29 घेणार आहोत. या अध्यायामध्ये गोरक्षनाथांनी मंत्राने असंख्य पिंगला निर्माण केल्या ते आपण पाहणार आहोत आणि या अध्यायाची फलश्रुती आहे क्षयरोग बरा होऊन त्रिविध ताप संपेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभोम नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ. गोरक्षनाथ गर्भाधी सोडून मच्छिंद्रनाथाचा निरोप घेऊन पुन्हा तीर्थयात्रेला निघाला. सोन्याच्या विटेऐवजी सारा पर्वतच सोन्याचा करून त्याने मच्छिंद्राची साधू भोजनाची इच्छा पूर्ण केली होती. तीर्थयात्रा करीत करीत गोरक्ष गिरनार पर्वतावर गेला. तिथे दत्तात्रेयांनी भेट झाली. श्री दत्त म्हणाले, माझा आवडता असा भर्तरी नावाचा शिष्य आहे. तो गेली 12 वर्षे त्याची पत्नी पिंगला हिच्या मृत्यूने दुःखी होऊन स्मशानात राहिला आहे. त्याला युक्तीने शोकापासून सोडवा. हा भर्तरी म्हणजेच दुर्मिळ नारायण आहे. गोरक्षाने दत्ताची आज्ञा मानली. त्याचा आशीर्वाद घेऊन तो निघाला. व्यान अस्त्र मंत्रून त्याने आपल्या कपाळी भस्म लावले. त्यामुळे त्यामधील अंतर फारच थोड्या वेळात कापून तो अवंती नगरीजवळ येऊन उतरला. स्मशानात जाऊन त्याने भर्तरीला पाहिले तेव्हा भर्तरीला ताळ्यावर आणण्याचा त्याचा उत्साह पार मावळून गेला. काय हा वाळलाय, हाडाचा सापळा उरलाय नुसता, याला काय उपदेश देणार? कपाळ, अरे रे, एका स्त्रीसाठी इतका वेडा झालाय हा मनुष्य. तो मच्छिंद्र तसा आणि हा असा. त्याचे मन काही माझ्या उपदेश घेणार नाही. काय करावे आता? इतक्यात त्याला एक युक्ती सुचली. त्याने नगरात जाऊन कुंभाराकडून एक मडके घेतले. मग त्याला रंग देऊन बाहुलीसारखे दिसेल असे केले. ती बाहुली घेऊन तो भर्तरीच्या जवळून चालत गेला व चालता चालता ठेच लागल्यासारखे करून धाडकन खाली पडला. ते मडके फुटले. लगेच गोरक्षाने हंबरडा फोडला. मडक्याचे तुकडे जवळून पाहू लागला आणि मोठमोठ्याने रडू लागला. हाय, माझी प्राणेश्वरी पिंगला गेली, मेली, कशी ग मला दुःखात लोटून गेलीस, असे म्हणत तो एवढा आक्रोश करू लागला की क्षणभर भर्तरी आपले दुःख विसरून म्हणाला, अरे गोसाव्या, कसली बाहुली घेऊन बसला आहेस? मडके आहे ते. 1.5 दमडी टाकलीस तर दुसरे मडके मिळेल. मडकेच काय, ते केव्हाही फुटणारच होते. त्यासाठी एवढे कशाला रडायला हवे? काय झाले आहे तुला? गोरक्ष म्हणाला, हो, तुम्हाला काय, ज्याचे जाते त्यालाच कळते. ज्याचे दुःख त्याला तुम्हाला ते मडके 2 अडक्याचे वाटणारच. पण माझी बाहुली होती ती, माझी माय होती ती, माझी बहीण होती ती. तुम्ही तरी 12 वर्षे मसणवटीत रडत आहात. ते काय म्हणून? तुमची कोण? ती पिंगला की बिंगला होती? तिच्यासाठी तुम्ही का झुरत आहात? भर्तरी म्हणाला, अरे, मातीचे मडके कुठे नि हाडामासाची स्त्री कुठे? मडके दुसरे येईल, पण माझी पिंगला परत येणार नाही. गोरक्ष म्हणाला, मी एकच नाही, अशा 1000 पिंगला तुझ्यासमोर उभ्या करतो. तू कशाची पैज लावतोस? बोल. भर्तरी म्हणाला, तू जर माझी पिंगला मला प्रत्यक्ष आणून दाखवलीस तर मी तुला माझे राजवैभव अर्पण करीन. लगेच गोरक्षाने भस्म हातात घेतला. त्यावर पिंगला नाव लिहून कामिनी अस्त्राचा मंत्र म्हटला आणि भस्म आकाशात उडवले. तो काय आश्चर्य! त्या ठिकाणी गगन मार्गाने पिंगला आली. तिच्या शरीरातून सहस्रावधी पिंगला मूर्तिमंत होऊन प्रकटल्या आणि भर्तरीच्या भोवती जमल्या. त्यांना भर्तरी संसारातील त्यांच्या गुप्त खुणेच्या गोष्टी विचारू लागला आणि त्यांनी न चुकता सर्व काही गोष्टी सांगितल्या. मग पिंगला, जी प्रथम पुढे आली होती, ती म्हणाली, राया, तुमच्या विरहामुळे मी अग्नीत प्रवेश केला. मी स्वर्गात गेले, पण माझ्या विरहामुळे तुम्ही व्यर्थ शिरावर का दुःख घेतले आहे? पिंगलेला भर्तरीची स्थिती पाहून फार वाईट वाटले. ती पुढे म्हणाली, नाथ, गोरक्षनाथामुळे मी पुन्हा भूमीवर येऊ शकले. जरी आता आले नाही तरी पुन्हा तुम्हाला व मला मृत्यू अटळच आहे. भर्तरीला वाटले, गोरक्षाची कृपा म्हणूनच पिंगला आपल्याला पुन्हा मिळाली. तो त्याच्या पाया पडण्यासाठी धावला. पण गोरक्ष म्हणाला, आता तुला राजवैभव हवे का पिंगला हवी का पंथात येतोस? भर्तरी म्हणाला, तुम्ही एका मंत्राच्या प्रभावाने पिंगलाला मला भेट घातली. तुमच्या योगानेच ऐश्वर्य श्रेष्ठ आहे. मला तुमच्याबरोबर न्या. गोरक्षाने पुन्हा एकदा भर्तरीला विचारले, तुझे काय ठरले आहे ते मला सांग.
राज्य व स्त्रिया ही सुखाची माया आहे की योग आहे? एकदा ते नक्की सांग. भरतरी डोळ्यात प्राण आणून म्हणाला, महाराज, मला यातून तुम्हीच सोडवा. तेव्हा विक्रमाला साक्षी ठेवून गोरक्षाने भर्तरीला नाथपंथाची रीतीप्रमाणे दीक्षा दिली. शिंगी, झोळी वगैरे देऊन तो अशक्त भर्तरी गोरक्षाच्या पुढे उभा राहिला व नमस्कार करून म्हणाला, महाराज, मला इथून घेऊन चला. भगवान दत्तात्रेयाचे दर्शन केव्हा घडेल अशी तळमळ लागली आहे. नंतर गोरक्ष म्हणाला, तू खरा विरक्त झाला असलास तर अंतःपुरात जाऊन तुझ्या स्त्रियाजवळ भिक्षा माग. होऊन जाऊ दे एकदा परीक्षा. भर्तरीने ते मान्य केले. तो अंतरापुरात शिरला. त्याने आपल्या अशक्त दुबळ्या आवाजात अलख निरंजन अशी गर्जना केली आणि आपल्या स्त्रियाकडे त्याने भिक्षा मागितली. सर्व मायामोह सोडून भर्तरी हळूहळू नगरवेशीजवळ आला. तेव्हा गोरक्षाने त्याला पुन्हा गाठले. काही स्त्रिया मागोमाग येतच होत्या आणि आता योग घेतला तर घ्या, पण कुठेही राहा. आम्ही तुमचे दर्शन घेऊन त्यातच समाधान मानू, असे त्या स्त्रिया सांगत होत्या. पण त्यांना विक्रमाने परत पाठविले. नगरापासून पुष्कळ अंतर चालल्यावर प्रत्येक पावलागणीच ते राजवैभव दूर दूर राहत गेल्यावर गोरक्ष भर्तरीला म्हणाला, भर्तरी, तू अशक्त आहेस, चिंता करू नकोस. हे शक्तिदायक मंत्राने युक्त भस्म कपाळाला तुझ्या भाळाला लावतो. असे म्हणून त्याने भर्तरीच्या कपाळाला भस्म लावले. त्यामुळं भर्तरीच्या अंगी शक्तीचा प्रवेश झाला आणि तो पुष्ट नव्हता तरी उत्साही झाला. मग गोरक्ष, भर्तरी यांनी गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रेयाची भेट घेतली. गोरक्षनाथाला व भर्तरीला श्री दत्तात्रेयांनी प्रेमाने कुरवाळले. अशा प्रकारे नवनाथ कथा अध्याय 29 समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ.